रक्ताची एक पिशवी एखाद्याचा जीव वाचवू शकते. या सामाजिक जाणीवेतून वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड यांच्या वतीने नाशिकमध्ये जीवनदानासाठी जागतिक रक्तदान मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जगभरातील 175 देशांमध्ये सामाजिक सेवा, पर्यावरण संवर्धन, आपत्ती निवारण आणि रक्तदान यांसारखे उपक्रम राबवणारी ही संस्था आता नाशिककरांना या जीवनदायी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड यांच्या वतीने शनिवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता बिटको पॉइंट नाशिक रोड येथील आनंद बाजारच्या दुसऱ्या मजल्यावर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे, चर्च ऑफ गॉडचे सदस्य दीपक कलवणी, दीपक बोरसे, सुभाष पाटोळे, जया पाटोळे, जयश्री बनसोडे, शर्मिला बोरसे, गिरिजा डामसे आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या निमित्ताने पाटोळे सरांनी निश्चित मला असेल, आमचे संतोष भाऊ कांबळे असेल, विपिन भाऊ मोहिते असेल, आम्हाला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं. मी निश्चित आपले आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान, सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान, हा निश्चित उपक्रम यशस्वीरित्या पार पडतोय हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय. आपल्या संस्थेला मी आमच्या तिघांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. असेच सामाजिक कार्यक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून घडत राहावं या सदिच्छा शुभेच्छा मी आपल्याला देतो. थांबतो. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतात दररोज मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. अशा परिस्थितीत अपघातानंतरच्या सुवर्ण तासांमध्ये उपलब्ध होणारे रक्त अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरते. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचे एक सदस्य असून आज नाशिक रोड येथे वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या वतीने रक्तदान शिबिर राबवण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये 200हून अधिक उमेदवारांनी सहभागिता नोंदवली आहे. वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांच्या प्रेमाच्या आधारावर कार्य करत असून वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड नुसतं रक्तदान शिबिरच नव्हे तर अनेक स्वयंसेवी कार्यांमध्ये सहभागिता नोंदवते आहे. जसं की असेच या संस्थेतर्फे सेव्ह अर्थ, ए टू झेड सेव्ह अर्थ, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक कार्यांमध्ये आतापर्यंत वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडने सहभागिता नोंदवली आहे आणि त्याचप्रमाणे 4700हून अधिक पुरस्कार प्राप्त केलेले आहे. आज जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल मी स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताला मनापासून धन्यवाद देते. तसेच उपस्थित असलेले अनेक मान्यवर यांना देखील मी आभार मानते. बिटको हॉस्पिटलचे जे सहकारी कर्मचारी आहेत त्यांनी आज आपला बहुमूल्य वेळ इथे दाखवला, त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. आणि ज्या माझ्या बहीण भावांनी रक्तदान हे करून आज परमेश्वराचं प्रेम दाखवलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचेही देखील आभार मानते. सबसे पहले मैं मेरा परिचय देना चाहता हूँ. मेरा नाम निखिल निहाल है और मैं चर्च ऑफ गॉड का सदस्य हूँ. तो हमारा वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड जो दुनिया भर में फैला हुआ है और स्वयं सेवा का कार्य करता है. तो आज जितने भी सदस्य से यहाँ पे गैदरिंग हुए ये अपने स्वयं की इच्छा से आए हैं और हम स्वर्गीय माता के मन से इस कार्यक्रम को हम शुरू किया है. तो माता का मन है कि प्यार पाने से प्यार देने में ज्यादा आशीष है, ये माता की शिक्षा है. इसलिए हम रक्तदान कर रहे हैं ताकि हमारे द्वारा किसी का जान बचाया जा सके. इसलिए हम खुशी के साथ सभी मिलकर उत्सुकता मन के साथ ब्लड डोनेट कर रहे हैं. हमारा कर्तव्य ये नहीं कि हम करें, संसार के सभी लोगों को हम जागरूक करते हैं कि वे भी स्वयं मिलकर दूसरों को जान बचा सके. इसलिए नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.